डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरातील बेकायदा बांधकामांवर अखेर पालिकेची कारवाई होणार आहे। कांदळवन तोडून आणि खाडी किनारा बुजवून उभारण्यात आलेल्या चाळी तातडीने जमीनदोस्त करण्याचे आदेश अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून देण्यात आले आहेत। कोपर 90 फुटी रस्ता, इंदुबाई म्हात्रे चाळ आणि म्हाळसाई चाळ परिसरात तब्बल 70हून अधिक बेकायदा चाळी उभारण्यात आल्या आहेत। यासाठी खाडी किनाऱ्यावर मातीचा भराव करण्यात आला असून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याचा आरोप केला जातोय। पावसाळ्यात खाडीचे पाणी या चाळींमध्ये घुसून आसपासच्या गृहसंकुलांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे। दरम्यान या प्रकरणी गेल्या वर्षभरापासून तक्रारदारांकडून पाठपुरावा सुरू होता, मात्र कारवाई न झाल्याने अखेर आझाद मैदान येथे अन्नत्याग आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनाची गंभीर दखल घेत पालिकेने आता कारवाईचे आदेश दिलेत। तसेच कोपर रेल्वे स्थानक परिसरात कोंबडी खुराडाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांचीही चौकशी करण्यात येणार आहे। एकूणच पर्यावरणाचा ऱ्हास आणि बेकायदा बांधकामांविरोधात आता पालिकेने कठोर भूमिका घेतल्याचं चित्र दिसतंय। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, डोंबिवली।